तुम्ही कधी स्वतःला आरशात पाहिले आहे का? आणि स्वतःला विचारले आहे का, मी एकेकाळी जी व्यक्ती होते तिचे काय झाले? ती व्यक्ती जी न घाबरता हसत असे, ज्या डोळ्यात मोठी स्वप्न होती, जिला जीवन जादूसारखे वाटत होते. ती कधी मोठे होणे आपल्याला त्या निष्पाप खऱ्या स्वतःपासून वंचित ठेवते. कथा माझ्यातली मी पुन्हा शोधण्याबद्दल आहे. मी पुन्हा शांती अनुभवण्याबद्दल आहे. वीणा तिच्या खोलीत जमिनीवर बसली होती. जुनी खेळणी, धुळीने माखलेले बॉक्स आणि गेलेल्या बालपणीचा वास त्या खेळणीमधून सर्वत्र पसरला होता. घर पूर्णपणे रिकामे होते. ती तिच्या आईबाबांचे घर स्वच्छ करण्यासाठी आली होती, कारण ते या घरात राहत नव्हते. खोलीत जुने पुस्तके, रंगांच्या पेट्या, खडू आणि नोटबुक्स, डायरी पडलेली होती. मग तिची नजर एका लाकडी पेटीवर पडली, ज्याच्यावर वीणाचे सिक्रेट असे लिहिले होते. तिने हसून हळूच पेटी उघडली. आत काही जुने स्टिकर्स, काही शिंपले, शंख आणि गुलाबी कागदाचा तुकडा होता. वीणाने कागद उघडला. तिच्या डोळ्यात पाणी आले. ते एक पत्र होते. ते 10 वर्षांच्या वीणाने 30 वर्षांच्या वीणाला लिहिले होते. बालपणाच्या सुंदर हस्ताक्षरात त्यात लिहिले होते, प्रिय मोठी वीणा, मला आशा आहे की तू आनंदी आहेस. मला आशा आहे की तू अजूनही डान्स करत आहेस, पेंटिंग, ड्रॉइंग काढत आहेस आणि ताऱ्यांशीही बोलत आहेस. हसायला विसरू नकोस, दुःखी होऊ नकोस आणि कधीही कशालाच घाबरू नकोस. तुझी छोटी वीणा. मी तुला खूप प्रेम करते. वीणा पत्राकडे पाहत शांत राहिली. खोलीच्या शांततेत फक्त तिच्या श्वासांचा आवाज होता. शब्द तिच्या मनात खोलवर गेले होते. एक गोड वेदनांसह जणू काही तिच्या बालपणीचा विसरलेला आवाज तिला हाक मारत होता. वीणा आता 32 वर्षांची होती. ती एका मोठ्या जाहिरात कंपनीत काम करत होती. ती तिच्या कामात खूप चांगली होती, पण नेहमी थकलेली असायची. तिचा दिवस ईमेल्स, मीटिंग, डेडलाईन्स यातच संपत असे. कॉफी तिचा नाश्ता होता आणि स्ट्रेस तिचा संपूर्ण दिवस. वीणा आता कोणताच छंद जोपासत नव्हती. ते पत्र तिच्यासाठी आरशासारखे होते, जे तिला दाखवत होते की ती स्वतःपासून किती दूर गेली आहे. हळुवारपणे ती म्हणाली, तू कुठे गेलीस लहान वीणा? मी तुला कशी विसरले? त्या रात्री वीणा झोपू शकली नाही. तिला त्या पत्रातील शब्द वारंवार आठवत होते. मग तिच्या मनात एक विचार आला, काय होईल जर मी 1 आठवड्यासाठी 10 वर्षांची वीणा झाले तर? चेहऱ्यावर खरे हास्य आले. ते येऊन बराच काळ झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिच्या फोनला हात न लावता ती खिडकीकडे गेली आणि सूर्यप्रकाशाचे पहिले किरण तिच्या चेहऱ्यावर पडले. ती म्हणाली, गुड मॉर्निंग वर्ल्ड. तिने हे बोलल्यापासून बरीच वर्ष झाली होती. तिने तिचे जुने शूज घातले आणि पार्कमध्ये गेली. झाडांमधून पडणारा सूर्यप्रकाश, मुलांचे हास्य, फुलांचा सुगंध आणि मंद वारा, सर्व काही तिला पुन्हा जिवंत करत असल्यासारखे वाटत होते. ती चालत असताना विनाकारण अगदी तसेच हसली. कुठेतरी हरवलेली छोटी वीणा तिच्या मनात हसली. ती वाटेत एका छोट्या कॅफेमध्ये थांबली आणि तिचा आवडता चॉकलेट मिल्कशेक तिने ऑर्डर केला. पहिला घोट घेतला आणि हसली. तिला आठवले की तिने कॉलेजपासून खाल्ले नव्हते. तिने स्वतःला सांगितले, मी कधीही इतका स्ट्रेस घेतला नाही. जेव्हा ती ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा सर्व काही सारखेच होते. ईमेल्स, मीटिंग, कामाचा लोड. पण यावेळी ती वेगळी होती. तिच्या जेवणाच्या सुट्टीत ती डेस्कवर बसली नाही, तर ती पार्कमध्ये गेली. झाडांच्या सावलीत बसली. तिने पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला. अनेक महिन्यानंतर तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. तिला जाणवले की जीवन एवढे अवघड नाही की जेवढे मी बनवले आहे. संध्याकाळी घरी परतल्यावर तिने कपाटातून तिचे जुने स्केचबुक काढले. ते धुळीने माखलेले होते, हातात पण घेताच तिचे हात आपोआप चालू लागले. रेषा, चेहरे, रंग, सर्व काही जिवंत झाल्यासारखे वाटले. तासामागून तास गेले तरीही तिला कळले नाही. जेव्हा तिने तिचे काढलेले चित्र पूर्ण केले, ती हसली आणि कुजबुजली, हे सर्व मी खूप मिस केले. दुसऱ्या दिवशी वीणाला तिच्या बालपणीची आणखी एक गोष्ट आठवली, लोकांसाठी चांगले करणे. म्हणून तिने ठरवले की आज ती दयाळूपणाने वागेल. ऑफिसला जाताना ती वॉचमॅनकडे बघून हसली. तिने बसमध्ये एका वृद्ध महिलेला जागा दिली आणि संध्याकाळी तिने तिच्या आईबाबांना फोन केला आणि म्हणाली, मी तुमच्यावर खूप जास्त प्रेम करते. आईने हसत विचारले, अचानक तुला काय झाले? वीणा म्हणाली, काही नाही, असंच ग, मला वाटलं म्हणून.
प्रत्येक लहान हास्य, प्रत्येक लहान कृती तिच्या मनात खूप आनंद देत होती. तिला असे वाटले की तिचे बालपण दयाळूपणासह परत आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी ती एकटीच समुद्रकिनाऱ्यावर गेली. समुद्राच्या लाटा तिच्या पायांना स्पर्श करत होत्या. आकाशात सूर्य मावळत होता आणि हवेत एक शांतता होती. ती तिथे बसली आणि डोळे मिटले. तिला लहानपणी याच ठिकाणी शंख गोळा केल्याचे आठवले. हळुवारपणे ती म्हणाली, पण आता मी परत आले आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे अश्रू नव्हते, ते सुटकेचे अश्रू होते, ते परतीचे अश्रू होते. त्या संध्याकाळी ती घरी परतली तेव्हा ती आरशासमोर उभी राहिली. तिने स्वतःकडे पाहिले. तिचा चेहरा लहानपणी असलेल्या शांततेने भरला होता. तिने पुन्हा एक स्वतःला पत्र लिहिले. मी वचन देते की मी पुन्हा दयाळूपणा, प्रेम, कुतूहल आणि आनंदाने जगेन, जसे तू मला शिकवलेस. तुझी मोठी विना. तिने ते पत्र तिच्या डायरीत ठेवले. आठवडा संपला होता, पण तिच्या आत काहीतरी नवीन सुरू झाले होते. एक शांती, एक समजूतदारपणा आणि स्वतःला कधीही न गमावण्याचे वचन. आपण इतके लवकर मोठे होतो की स्वतःच्या आयुष्यातील आवडीचे सुंदर क्षण मागेच सोडून देतो. आपण यश, प्रसिद्धी आणि इतरांच्या मतांमध्ये अडकतो आणि विसरतो की जीवन जगण्याची कला आपल्या आतच आहे. पण सत्य हे आहे की ते लहान मूल अजूनही तुमच्या आत जिवंत आहे. फक्त तुम्ही ते पुन्हा ऐकण्याची वाट पाहत आहे. म्हणून आज फक्त एका क्षणासाठी तुमच्या बालपणातील आवडणारे काहीतरी करा, जसे की ड्रॉइंग, पेंटिंग, डान्स, वाचन, स्वप्न पहा किंवा फक्त आकाशाकडे पाहत बसा व हसा. कारण हिलिंग म्हणजे नेहमीच काहीतरी नवीन करणे असे नसते. कधी कधी याचा अर्थ असा होतो की तुम्ही नेहमी कोण आहे हे लक्षात ठेवणे. प्रेम करा त्या लहान मुलावर, म्हणजे स्वतःवर, जे अजूनही तुमच्या आत जिवंत आहे. ते फक्त तुम्ही हॅलो हाय करण्याची वाट पाहत आहे. जर ही सत्यकथा तुम्हाला आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जीवन जगण्याची जादू बाहेर नाही, ती तुमच्या आत आहे. आनंदी राहा, शांत राहा, समाधानी राहा आणि तुमच्या आत असलेलं लहान मूल म्हणजेच आपलं मन, त्याला कधीही विसरू नका.